नाशिकमध्ये अखिल महाराष्ट्र सुतार लोहार संघाचे संस्थापक अध्यक्ष सुदामअण्णा खैरनार यांनी सुतार समाजाच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ पदाधिकाऱ्यांसमवेत नाशिक जिल्हा रुग्णालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। सुतार समाजाच्या होणाऱ्या अधिवेशनास नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सुतार समाजांच्या मागण्यांकडे लक्ष देऊन पुणे येथे होणाऱ्या अधिवेशनामध्ये हजर राहावे याकरिता गेले अनेक महिन्यापासून प्रयत्न केले, परंतु पालकमंत्री दादाजी भुसे यांनी वारंवार टाळाटाळ केल्याने सुतार समाजाच्या मागण्यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे। सुतार समाजाला भटक्या जमातीमध्ये समाविष्ट करणे, विश्वकर्मा विकास महामंडळाची स्थापना करणे, राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सुतार लोहार समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्मिती करणे अशा अनेक मागण्या पूर्ण न झाल्यास या उपोषण काळात कोणाचा बळी गेला तर त्या संपूर्ण महाराष्ट्र शासन जबाबदार राहील, असे अखिल भारतीय महाराष्ट्र सुतार लोहार संघाचे प्रदेश अध्यक्ष सुदामअण्णा खैरनार यांनी सांगितले। सुतार समाजाच्या विविध मागण्यांसाठी हे आमरण उपोषण छेडण्यात येत आहे। या मागची भूमिका बघितली असता की माननीय मुख्यमंत्र्यांना मे, जून आणि जवळजवळ नोव्हेंबर महिन्यापर्यंत 4 वेळा भेटी दिल्या, बैठक झाली आणि त्या पद्धतीने त्यांनी असं सांगितलं की तुम्ही उपोषण वगैरे काही करू नका, फक्त जो मेळावा आयोजित करत असेल त्या मेळाव्याला मी उपस्थित आहे। परंतु प्रत्यक्षात त्यांनी 2 वेळा तारीख देऊन सुद्धा बदलून टाकली आणि त्यामुळे असं लक्षात आलं की एकंदरीत यांचा मूडच दिसत नाही की आम्हाला मदत करतील म्हणा किंवा आमच्या मागण्या मान्य करतील, आणि म्हणून नाईलाजाने उपद्रव मूल्य केल्याशिवाय या समाजाला न्याय मिळाला नाही असं ज्या वेळेला आमच्या लक्षात यायला लागलं त्यावेळेला आम्हाला असं वाटायला लागलं की कुठेतरी उपोषणाला बसलं पाहिजे। जोपर्यंत उपोषण केलं तरच मागण्यांचे विचार होईल, अन्य काही करणार नाही, आणि म्हणून आमरण उपोषणाची आम्ही घोषणा केलेली। आमरण उपोषण हे माझ्या नेतृत्वाखाली होत आहे आणि हे करत असताना आम्ही ठरवून टाकलं की आता मुळीच माघार नाही, मरेपर्यंत आमरण उपोषण राहील। कलेक्टर वगैरे असे अधिकारी जरी आले तर आम्ही त्यांच्याशी बोलणार नाही, आम्ही फक्त संबंधित मंत्र्यांशी किंवा मुंबईहून येणारे प्रतिनिधींशीच बोलणार, इतरांशी मी या ठिकाणी अजिबात बोलणार नाही। भले आंदोलन मरेपर्यंत चाललं तरी चालेल, 1 महिना चाललं तरी चालेल, 1 महिना चाललं तरी चालेल, 1 दिवस चाललं तरी चालेल, 15 दिवस चाललं तरी चालेल, पण माघार होणार नाही। आणि त्या पद्धतीने आमच्या ज्या मागण्या आहेत त्या खालीलप्रमाणे। मागणी क्रमांक 1 की सुतार समाजाला NT दाखल करण्यात यावं, कारण अनुक्रम नंबर 8मध्ये NT लोहार समाज आहे। लोहार आणि सुतार समाज एकाच नाण्याच्या 2 बाजू असताना सुद्धा आम्हाला मात्र NT न टाकता फक्त लोहार समाजालाच टाकलं आणि कुठेतरी आमच्यावर अन्याय झाला आणि त्याच्यासाठी 2006मध्ये आम्ही मोठा मेळावा घेतला होता। या ठिकाणी जवळजवळ 38,000 प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते। भुजबळ साहेबांनी स्वतः डोळ्यांनी पाहिले, ते मंत्री असताना आम्हाला असं आश्वासन दिलं त्यावेळेला की जवळजवळ सुतार आणि लोहार या नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मी तुम्हाला 2 महिन्यात NTचं मागणी मान्य करून देईल, पण प्रत्यक्षात 2 वर्ष 20 वर्ष निघून गेले की त्यांचा पत्ता लागला नाही। त्यामुळे ओबीसीचे नेतेसुद्धा इतके खोटे बोलतात। आता तर आज सुद्धा भुजबळ साहेबांवर सुद्धा आरोप आहे की ती खरोखर ओबीसीचे नेते असतील तर आमच्या NTच्या मागण्यांचा त्यांनी का विचार केला। याच पद्धतीने बघितलं तर आजचे जे आमचे मुख्यमंत्री साहेब आहेत, शिंदे साहेबही फक्त आश्वासन देणारे मंत्री आम्हाला दिसून आले। राहिले नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी आमच्या गावचे असताना सुद्धा त्यांनी आमची दखल घेतली नाही। एवढंच नव्हे तर आम्हाला खोट्या आश्वासनावर आमचे 4 महिने काढून दिले आणि त्या पद्धतीने प्रत्यक्षात कुठेच काही घडलं नाही। आणि म्हणून हे सगळं बघितल्यानंतर शेवटी आम्ही असा विचार केला की इथं कोणाचा तरी बळी गेल्याशिवाय या समाजाला न्याय मिळणार नाही, किंवा बळी गेल्या किंवा कोणीतरी कुठेतरी हे झाल्याशिवाय समाजाला न्याय मिळणार नाही। म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की आता कुठेतरी आमरण उपोषण छेडलं पाहिजे। अधिकारी मला विचारायला जातील, काही उपोषण असे असतात त्या आमरणचे की संध्याकाळपर्यंत बसतात, रात्री उठून जातात। म्हटलं मी त्यातला नाही, मी आता या ठिकाणी बसलो तर उठणारच नाही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही। काही माझे प्रतिनिधी आजारी वगैरे झाले माझ्याबरोबर बसलेले तर त्यांना आम्ही थोडीफार सूट देऊ, परंतु इतर मी मात्र कुठूनही हलणार नाही जोपर्यंत मला या बाबतीत मंत्र्यात
मागचा कोणताही प्रतिनिधी या ठिकाणी येणार नाही तोपर्यंत आम्ही बोलणार आहे. राहिले कलेक्टर, विभागीय आयुक्त यांचा आम्ही अनुभव घेतलेला आहे. हे फक्त आश्वासनं देतात, पत्र देऊन टाकतात, पण प्रत्यक्ष काही कृती करत नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा ते जर समजत असतील की सुतार समाज कमजोर आहे, आता त्यांनी विसरून जावं. सुतार समाज या प्रक्रियेमध्ये आला आहे, त्यांना राजकारण समजायला लागलेलं आहे, लबाड पुढाऱ्यांची आश्वासनं समजायला लागले आहे. म्हणून आता आम्ही कोणालाही भीक घालणार. राहिले ओबीसीचे नेते, आम्ही त्यांच्याकडे लक्ष देणार नाही. ते फक्त त्यांच्या जातीचा स्वार्थ बघितला. प्रत्येक नेत्याचा जर बघितला त्याचा प्रत्येक जातीचा स्वार्थ त्या ठिकाणी दिसते. सुधारांविषयी कोणी बोलायला नाही. एकच चांगली व्यक्ती महाराष्ट्रातली एक बच्चू कडू म्हणून जे प्रहारचे आहेत माजी मंत्री, त्यांनी मात्र म्हटलं की मायक्रो ओबीसींना कुठेतरी न्याय दिला पाहिजे, सुधारांना सुद्धा 10 लाख खर्च दिले पाहिजे, सुधारांना सुद्धा महामंडळ दिलं पाहिजे, परंतु याच्या दखल घेतली जात नाही. आणि म्हणून एक आक्रमकपणे आम्ही हे आंदोलन छेडीत आहोत. याच्यापेक्षा पुढची प्रक्रिया इतकी कठीण राहणार आहे. कदाचित मी अन्नत्यागसुद्धा करणार आहे आणि देहत्यागसुद्धा करणार, ही सुद्धा माझी भूमिका राहणार आहे. म्हणून मी शासनाला आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी एकच हे देतो, आवाहन करतो की जर या बाबतीत तुम्ही दखल घेतली नाही तर मी गप्प बसणार नाही. तुम्ही हे विसरून जा की सुतार इतका कच्चा झालेला आहे. सगळे सुतार असे सगळे नाही, त्यांना नेता स्ट्रॉंग मिळाला की त्यांची ताकद वाढते. मला माहिती आहे मी आता गप्प बसणार नाही, न्याय मिळवणार. माझं वय जरी 70 वर्षे असतील तरी मी या तरुणांना लाजून दाखवलं. आज एवढी माझी ताकद आहे. त्यामुळे मी या ठिकाणी पुन्हा आश्वस्त करतो अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना की आमच्याकडे जर लक्ष दिलं नाही तर तुमच्याकडे मात्र आम्ही नंतर येणाऱ्या इलेक्शनमध्ये इतक्या प्रकारे दुर्लक्ष करू की तुम्हाला आम्ही धडा शिकवू. महाराष्ट्र राज्य सुतार समाजाचा महाराष्ट्र. या उपोषणास सुदाम अण्णा खैरनार प्रदेशाध्यक्ष अखिल महाराष्ट्र सुतार लोहार संघ, कैलास मोरे अध्यक्ष विश्वकर्मा सेना, बळवंतराव शिंदे प्रदेश कार्याध्यक्ष अखिल महाराष्ट्र सुतार लोहार संघ, बबनराव पवार प्रदेश सचिव अखिल महाराष्ट्र सुतार लोहार संघ, सुदाम खारकर, जयवंतराव गाडेकर मराठवाडा विभागीय अध्यक्ष, नानासाहेब खरनार, रमेशजी गाडेकर, किरण सूर्यवंशी कोपरगाव, देवीदास देवरे मालेगाव, पद्माकर भालेराव अहमदनगर जिल्हाध्यक्ष, अशोक पगार, उद्धव थोराईत संभाजीनगर, दत्तात्रय खैरनार सचिव, रमेश जाधव जिल्हाध्यक्ष, बाळासाहेब शिंदे कार्याध्यक्ष, रमेश गाडेकर महानगराध्यक्ष, नाना खैरनार प्रदेश सचिव, किरण सूर्यवंशी, आर के देवळेकर, जयसिंगराव वाकचौरे उपस्थित होते. तसेच विश्वकर्मा मंदिर ट्रस्टचे बोराडे सर, बाळासाहेब दिघे, विलासराव सूर्यवंशी, विजय जाधव, प्रवीण गाडेकर, राजेंद्र भालेराव आदी पदाधिकाऱ्यांनी उपोषणास समर्थन देण्यासाठी उपस्थिती लावली. समाजाच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे. सुतार समाजाच्या लाभ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय, महात्मा फुल्यांचा जय संविधान. स्टार न्यूज साठी अदिती पेंढारी, नाशिक.